स्वप्न मोठं असावं लागतं आणि त्या स्वप्नांना योजना, मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर ते यशस्वी होणं निश्चित असतं। आज आपण भेटतोय संजय माळी, कुची, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली येथील एक यशस्वी उद्योजक यांना। व्यवसायाची सुरुवात 1996 साली हॉटेल व्यवसायानं सुरुवात करून आपल्या स्वप्नांची पहिली पायरी टाकली। यांनी 2024 साली महाराजा बेकर्स या व्यवसायाची स्थापना केली। त्यांच्या मनात नेहमीच स्वतःच्या ब्रँडची, दर्जेदार बेकरी प्रोडक्टची निर्मिती करायची ही इच्छा होती। संजय माळी यांनी सांगली कृषी विभागाचं मार्गदर्शन घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्या मदतीनं PMFME यासाठी अर्ज केला। प्रकल्प अहवालासाठी उदय माळी साहेबांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला। बँकिंग कर्जासाठी HDFC बँकेचे कुलभूषण यादव सर यांनी सहकार्य केलं। बेकरी उद्योग चालू करण्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला आणि त्यावेळेस ते पूर्णपणे या क्षेत्रामध्ये ब्लँक होते। त्यांनी सुरुवातीला संपर्क साधल्यानंतर त्यांना मशिनरी निवड कशी करायची, प्रकल्प कसा करायचा, शासनाचं अनुदान कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे याची काही माहिती त्यांना सुरुवातीला नव्हती। सुरुवातीला ते मशिनरी निवडत असताना जसं आपण म्हणतो की एखादा सर्व्हिस करण्यासाठी आपण 25 वर्षे शिक्षण घेऊन परत सर्व्हिस करतो, तसं एखादा उद्योग करण्यासाठी 2 महिने तर किमान आपण त्या उद्योगाचा सखोल माहिती किंवा ज्ञान घेणं आवश्यक आहे असं आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते पूर्णपणे जातीनं 1 महिना 2 महिने ते बेकरी प्रकल्प बघितले, मशिनरीचे प्लांट बघितले, मशिनरी कशा असतात, कशा पद्धतीनं त्याचं काम चालतं आणि त्यामधून प्रोडक्शन झालेला जो काही प्रोडक्ट आहे त्यातून कशा पद्धतीनं आपल्याला इन्कम मिळेल किंवा मार्जिन मिळेल याबाबत त्यांनी पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांना प्रकल्प अहवाल आम्ही शासनाच्या माध्यमातून त्यांना बनवून दिला। नमस्कार, संजय माळी यांनी PMFME योजनेचा लाभ घेऊन महाराजा बेकर्स हा ब्रँड तयार केलेला आहे। तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 35% अनुदान घेऊन त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट अँड ब्रँडिंग FSSAI अंतर्गत लायसन मिळवले आहे। तसेच ते आज 150हून अधिक कॅटर्सद्वारे विक्री घेतात। या स्वप्न बघा, योजना वापरा आणि उद्योजक बना। प्रोडक्ट्स आणि व्यवसायाचा विस्तार। महाराजा बेकर्समध्ये सध्या तयार होणारे दर्जेदार पदार्थ मिल्क रूज, डोनेट, बटर, स्वीट ब्रेड, जिरा रूज, खारी, नानकटाई बिस्किट, जाम बिस्किट, चॉकलेट कप केक, एकूण 15 ते 16 प्रकारचे खाद्यपदार्थ आणि 150 ते 200 विक्री कॅन्टर्स याद्वारे वितरण। ब्रँडिंग, पॅकिंग आणि FSSAI परवानगी मिळवून त्यांनी दर्जा आणि ग्राहकांचा विश्वास जिंकला। संजय माळी यांचा प्रवास दाखवतो की सरकारी योजना, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द असली तर गावातील सामान्य माणूस हे यशस्वी उद्योजक बनू शकतो। नमस्कार, मी संजय तुकाराम माळी, राहणार कुची, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली। माझं हॉटेल व्यवसाय 1996 सालापासून माझा हॉटेल व्यवसाय आहे। माझी 4 हॉटेल आहेत, एक टाईलचं शोरूम आहे। आता 2024-25 पासून मी नवीन बेकरी प्रोडक्टचा व्यवसाय सुरू केलेला आहे। त्याच्यामध्ये आपले सध्या आपल्याकडं 15 टोटल आयटम तयार होतात। 15 आयटम आता सध्या आपलं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, सर्व बेकरीमध्ये उपलब्ध भेटतील तुम्हाला। महाराष्ट्र शासनाचं अनुदान ते पण मला भेटलेलं आहे 10 लाख रुपये। या व्यवसायाला सुरुवात आमचे वडील एसटी ड्रायव्हर होते। त्यांनी 1996 साली एक छोटंसं ढाबा टाईप हॉटेल काढलं होतं। त्याचं आम्ही दोघं बंधू, माझे मोठे बंधू विजय माळी व मी संजय माळी, आम्ही दोघांनी हॉटेल व्यवसाय चालू केला। त्या एका हॉटेलचे आम्ही आता दोघांनी मिळून 5 हॉटेल तयार केलेत व एक टाईलचं शोरूम आहे आमचं। तसेच द्राक्ष शेती पण आहे आपली। आता नवीन आपण 2024-25 साली व बेकरीचं प्रोडक्शन पण चालू केले। तरी मी 2008-9 सालापासून माझ्या डोक्यामध्ये प्लॅन होता की आपण फूड इंडस्ट्रीमध्ये पण उतरावं। तसं करत आम्ही 12/11/2024ला मी बेकरीची पायाभरणी केली। जोरेवाडी या हद्दीमध्ये 2024 साली आपण पायाभरणी केली व नंतर लगेच आपलं काम पूर्ण झालं। मग मी
आपले मशिनरी घ्यायला गेलो. मशिनरी घेतली, कोल्हापूरमधून मशिनरी खरेदी केली, कोल्हापूर नाशिक वगैरे इकडून मशिनरी खरेदी केली सर्व. नंतर ना बँकेमध्ये लोन करण्यासाठी HDFC बँकेचं मला साहेब भेटलं. तसेच कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सांगलीचे कृषी अधिकारी माळी साहेब यांचं पण मोलाचं सहकार्य भेटलं. उदय माळी साहेब, तसे HDFCचे यादव साहेब यांनी खूप मोलाची आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आणि नंतर ना मग त्यातून आपण पहिले 4च प्रॉडक्ट आपले मार्केटला होते, म्हणजे ब्रेड म्हणा, क्रीम रोल आणि टोस्ट, खारी, एवढं आता सध्या आपलं पहिलं होतं. आता त्याच्यात आपण सगळे मिळून टोटल आपले 15 प्रॉडक्ट्स सगळे मार्केटला आपले उपलब्ध आहेत. सर्व काउंटर आता आमचे 200च्या प्लस काउंटर असतील. 5 डिस्ट्रीब्युटर आता आमचे सध्या काम करतात आपल्या बेकरीचं. 5 डिस्ट्रीब्युटरमधून रोजचा एक 500 किलोच्या आसपास आपला रोज माल बाहेर सप्लाय होतो. आता सध्याला रोजच्या रोज सकाळच्या रोज आपण फ्रेश मटेरियल सगळं तयार करतो. ते बाजारात रोजच्या रोज आपल्या गाड्या 5 गाड्या आहेत आता आपल्याला बाहेर सर्व्हिससाठी. काउंटरला माल देण्यासाठी 5 डिस्ट्रीब्युटर आहेत. ते सर्व जाऊन मालपोच करतात आपला. आता आमचा इकडचं बनला तर इकडं दोनन्यपर्यंत जातो, एक तिकडं जत पूर्व भागात जातो, इकडं कर्नाटकमध्ये मंगसोईपर्यंत जातो आणि इकडं खरसुंडीपर्यंत जातो. ग्राहकांना मागणी आमची आता सध्याला आमचं कसं क्वालिटीवरती आमचा जास्त भर आहे. सध्या क्वालिटीचं चांगलं दिल्यामुळं आमचं जास्त मटेरियल सगळं हेच मटेरियल आमचं जास्त रिपीट मागणी भरपूर आहे आता सध्याला. तसेच आता आमच्या ह्या बेकरीचे प्रॉडक्ट्सच्या क्वालिटीचं आमच्या चांगली लागली, पण मी माझं कौतुक न करता ग्राहकांची आता मागणी जास्त वाढलेली आहे की आम्हाला नमकीन पण तुमच्याकडनं भेटलं पाहिजे आहे. की आता नमकीनमध्ये म्हटलं तर मग त्यांची मागणी जास्त वाढाली आहे. फरसाणा म्हणा, पापडी म्हणा, झिरो शेव म्हणा, खारी शेंगदाणे म्हणा, बुंदी म्हणा, त्या मागणी वाढू लागल्या. आता मग आम्ही थोड्या दिवसात ते पण आपण आपल्या ग्राहकांना देण्याचा आमचा प्लॅन तयार आहे आता सध्याला, म्हणजे देणार आहे आम्ही 1-2-3 महिन्यात ते पण आपलं आता मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल. हॉटेल लाईनचं म्हणलं तर हॉटेल लाईन आणि बेकरीमध्ये अडचणी फक्त म्हणजे काय ज्यादा काय अडचणी म्हणलं तर एक लाईटचा एक इश्यू होता तेवढाच. लाईट एक लवकर आपल्याला आता कसं आहे आपल्याला लाईट सेपरेट घ्यावी लागली. लाईट घेऊन बाकीचं म्हणलं तर काय मला कोणती अडचण आहे. शेतकऱ्यांनी 100% लाभ घ्यायला पाहिजे. व्यवसायामध्ये पण सर्वांनी उतरायलाच पाहिजे आहे. व्यवसाय असो किंवा शेती असो दोन्ही पण घ्यायला पाहिजे. लाभ शासनाचे भरपूर लाभ आहेत. आपल्यातले काही लाभ घेत नाहीत, काही घेतात, पण ते शेवटपर्यंत केलं पण पाहिजे. ग्राहकांनी काय आमचे जास्त प्रॉडक्ट टेस्ट करावेत, वापरावेत. आम्हाला काय त्याच्याबद्दल काय सूचना असल्या तर सूचना द्याव्यात आणि काही ह्यात बदल करायला लागत असतील तर त्याने आम्हाला सूचना कराव्यात. त्याचं आम्ही पालन करू. स्वप्न बघा, संधी मिळवा आणि धाडस करा. यश तुमच्या पावलांपाशी येईल.